आपण आहोत आता कर्जतमधील शनिवारच्या आठवडी बाजारामध्ये. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर म्हणजे आता संध्याकाळची वेळ आहे आणि वाजत आता 6 वाजून गेलो, म्हणजे 6:15च्या आसपास टाईम झालेला आहे. सो ब्लॉगला सुरुवात केली संध्याकाळी आणि आता जायचं आहे ते म्हणजे आम्हाला कर्जतला जाण्याचं कारण म्हणजे असंच की अंकिताला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे. मी मला विचार केला की चाललो आहे असं ब्लॉग देखील आपण बनवूया. खूप दिवस झालं ब्लॉग देखील नाही आपल्या येत आणि जात आहे तर कर्जत देखील तुम्हाला दाखवतो आज संध्याकाळच्या वेळेस कर्ज कसं दिसतो ते. सो चला आता अंकिताला घेतो आणि आता मी देखील निघतो कर्ज जायला. चला गाईज आता आम्ही देखील निघतो जायला. इकडे अंकिता देखील आहे. अंकिता हे बाई, इकडे अंकिता देखील आहे. अंकिता लास्ट कॅमेऱ्यामध्ये खूप दिवस कॅमेऱ्यासमोर त्याच्यामुळं चला आता आम्ही देखील निघतो कर्ज जायला. कारण तुम्हाला सांगितलं कशाला जायचे, अंकिताचं कारण आहे हे बघा. अंकिताला दाखवून जाते हॉस्पिटल लाज देते. चला आता आपण कडावमध्ये पोचलो. आता आपण जाऊया आणि ह्या 2-3 वर्षात डेव्हलप एवढं झालं कर्ज कडाव की भरपूर डेव्हलप. हॉटेल देखील नवीन आहे, तुम्हाला येतात लागेल पाटे शुद्ध शाखा जो नवीन झाला. इकडे पेट्रोल पंप देखील लोक दाखवलं गाडी कशी लागली बघ. गाईज आता आपण पोचलो कर्जतमध्ये. मला असं ट्रॉफिक पण इकडं आज आहे शनिवारचा बाजार. शनिवार आहे म्हणजे शनिवारचा बाजार आहे. सो बघू पहिल्यांदा आपलं काम करून घेऊ हॉस्पिटलमध्ये, नंतर बघू आपण जर बाजारात भाजी वगैरे खरेदी करायचा प्रयत्न करू आपण. चालू तर राहील कारण गर्दी खूपच आहे बघ बाजार. शनिवार ड्रायव्हर असं वाटतं कर्जतमध्ये यावंच नाही कारण ट्रॉफिक होतं पण आज बऱ्यापैकी ट्रॉफिक तर लागली नाही. चालू संध्याकाळी कर्जतमध्ये यायला चांगलं वाटतं. एकदम शांत आणि लाईट वगैरे बाजार तर एकदम चांगलं वाटतं. कोणा जर या एरियात जर माहीत नसेल ना, लँडमार्क सांगायचं मला श्रीरामपूर. नाव कसं पडलं ते माहीत नाही मला, पण अजून श्रीरामपूर आणि तिकडे आपल्या तिथून माऊली प्रति आनंदी. हां लहान मुलांचं नाही. चला काहीच आपण आलो तर आपल्याला डॉक्टर काही भेटले नाही त्याच्यामुळे आता आपण निघूया जायला. चला काहीच आता आपल्याला डॉक्टर काही ते भेटले नाही त्याच्यामुळे आता आपण जाऊया बाजारात बघूया काय आणखी काय किती घ्यायचे ना. कैचीला धार लावते ना आपण. चला कैचीला धार लावायचे आता म्हणजे कैची आहे सिलाई मशीनची कपडा कटिंगची. तो बघूया आता तो पण शोधायला लागला. आता आलो तर ते देखील कामं करू. एकदम काम झालं नाही पण इथं काय आता आपण हॉस्पिटलमधून इकडे आलो ज्योती रेडीज गार्डन शॉपमध्ये. चला आलो होतो तर विचार केला ताईंची देखील भेट घेऊया आणि मग आपण पुढचं कामं करू आपल्या. हे बघा पोचलो तर आहोत आपण. ताई आहेत का नाही माहिती नाही. सो गाईज आता आपण कर्जतमध्ये आहोत आणि आपला 1-2 कामं झालेत. आता बघूया बाकीचं काय. चला गाईज आता बाजारात आपण आलो निघून तुम्ही आणि आता इकडे शनिवारच्या बाजारात जाऊया. इकडे आहे शनिवारचा मार्केट.
हे बघ, इकडं भाजी पाला सर्व. मेथी शापू पण 10 रुपये. मेथी 10 रुपये 10 रुपये सगळं 10 रुपये. घरी जायचे आता. घरी जायचे का आता? बरोबर. टमाटे किती येतात? टमाटे 40 रुपये किलो. मेथी आणि शापू दोन्ही घे ना. भेंडी 30 ला. हा दोन्ही घे. 30 ला. चला गाईज इकडं अंकिताने घेतले मेथी शेपू. इकडं वांगी टमाटर एकदम बारीक बारीक होती. मटर पण दिसते. इकडं खारे टोस्ट आहेत. काय इथं विचारलं कोण नाही. चला गाईज इकडं आम्ही ना मिरची पण घेतली मोठी फ्राय करून खायला भारी लागते. इकडं कांदे पण दिसते. 50ला 3 किलो बटाटे. इकडं 50ला 3 किलो बटाटे. इकडे भाजी. एक उशीर आल्यानंतर एक फायदा असा होतो की भाजी थोडी स्वस्त भेटते. आपण तशी मेथी आणि शापू 10,000 रुपये भेटले त्यामुळं. आता इकडे पण 10,000 रुपये लावले बा. मला आवाज असेल इकडे पण 10,000 रुपये लावले. मेथी शेपू 10 रुपये, मेथी 10 रुपये, शेपू 10 रुपये, कोथिंबीर 10 रुपये. वांगी आहे का? फुल कसे? फुल 20 रुपये पाव आहे. 30 का? नको वांगी नाही. बरोबर नाही होत. चला दुसरं काय बाजा. आपली गाडी पलीकडे या. चला तिकडून आलो तर इकडं आपलं मार्केट संपलं. पण शेकट्याची शेंग दिसली नाही आपल्याला. हां काही शेकट्याची शेंग दिसली नाही बघा आपल्याला. गाडी तिकडे आपली. पेरू खाऊन कंट्रोल आम्ही आता जेव्हा होते. चला गाईज आता आपली देखील खरेदी झाली. थोडीफार भाजी वगैरे घेतली आपण आणि आता आपण निघूया जायला. हां गाडी पण इथं लावली आपण. दिसते भरपूर आहे बघा. सुकी मच्छी पण भरपूर दिसते. हे बघा दादा काय पाहिजे? हे बघा इकडे सुकी मच्छी पण दिसते भरपूर आहे. मला नका दाखवा. नाही तुम्हाला दाखवतो. नाही दाखवतो. वाकटे इकडे 100 रुपये पाव ना. नाही बोंबे 200 रुपये. आणि मोठी सुकट मोठी चौकट 120. 120. ठीक आहे धन्यवाद. चला काय अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवून जातो नाही छोट्याशा ब्लॉगमध्ये जे काही आम्ही गेलो होतो कर्जतला हॉस्पिटलमध्ये. त्या डॉक्टर आम्हाला भेटले. त्यानंतर छोटे मोठे आमची कामं होती ते देखील केली आणि आता आलो घरी. आणि हां शनिवारच्या बाजारात देखील आपण फिरलो. भाजी देखील खरेदी केली. भाजी पण स्वस्त होती. आणि रात्रीचे म्हणलं ना तुम्ही 7:30-8 वाजता गेलो तुम्ही बाजारामध्ये शनिवारच्या तर भाजी स्वस्त असते. आणि आता आम्ही आज घरी मस्त जेवण वगैरे झालं आहे आमचं. आणि दिव्यांची थोडीशी तब्येत डाऊन दिसत आहे तुम्हाला ना बाबू. डाऊन झाली ती तब्येत. हां थोडा खोकला दिला. थोडं ताप. अंग पण गरम येते. नॉर्मल ताप वाटतं जास्त नाही. अंग गरमच होतं. चला आता आपण देखील हा ब्लॉग इथेच थांबूया. जर व्हिडिओ आवडायचा तर लाईक करा शेअर करा. आणि जर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओ. चला बाय 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 बघा बाय बघा बाय बाय गाईज.